काय रे, काय झालं? बोलायचं होतं, कामात आहे का? नाही नाही, झालं सगळं काम. बोल तू. ते काल जे झालं ना त्याबद्दल सॉरी बोलतो. म्हणजे क्लास बुडून बाहेर बसलो होतो आम्ही. ते थोडस लिहायचं राहिलं होतं ना, म्हणून क्लास बुडावला होता. त्याबद्दल पण सॉरी बोलतो. अरे मग त्यात सॉरी बोलायसारखं काय आहे? तुला तुझी चूक कळली ना, झालं तर मग मला अजून काय पाहिजे? तो खरं माफ केलं ना? अरे येड्या, आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या ना मी. मग ही काय आहे रे? समोरच्या माणसाला आपली चुकाची जाणीव झाली ना की त्याला माफ करून टाकायचं असतं. कारण त्या माणसाला जर त्याची चुकाबद्दल कळलं तर त्याला पश्चाताप पण होतो, म्हणून माफ करायचं असतं. पण हा, पुन्हा मात्र तशी चूक झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. नाही म्हणा, आणि जरी झाली तरी तू ऐक की माफ करायला. वा, हो ना, ते करतील पण मी नाही. आता आई सारखी वहिनी आणि बापासारखा भाव आहे म्हणलं मी भेटतो काय? ते सगळं ठीक आहे, पण पुन्हा क्लास बुडवायचा नाही बरं का. चांगलं शिकशील तर चांगल्या कामाला लागशील, आणि माझ्यासारखं एक कष्ट नाही करावं लागणार तुला. नाही नाही, आता नाही क्लास बुडत. आयुष्यात जे मी नाही करू शकलो ते तू करून दाखव. पण दाद्या, तुझी पण इच्छा झाली असेल ना शाळा शिकायची? शाळा शिकायची तर लई इच्छा होती, पण तू हे काय विचारतोस आज? तुला कॉलेजला जायचं नाही का? जाऊ रख. रविवार आहे आज. रविवार आहे वय, मग मित्रांबरोबर फिरायला जायचं असेल की जा. दाद्या, तू विषय बदलतोयस. तू माझ्यासाठी सगळं करतो, माझी प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो. तुझी पण इच्छा झाली असेल ना शाळा शिकायची? जाऊ दे म्हणलो ना. मला ऐकायचे. अरे काय ऐकायचं तुला महेश? जाऊ द्या, तसं पण ह्या घरात मला थोडी किंमत आहे. महेश, आई आणि आप्पा गेल्यावर घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. घरचा मोठा असल्यामुळं सगळं मलाच करावं लागलं. शकुलीचं लग्न, तुझं शिक्षण आणि तुझं लहानपण. आप्पांनी शपथ दिली होती की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर म्हणून. वयाच्या आधीच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याच अंगावर आल्या, आणि या सगळ्यात मी स्वतःसाठी जगायला विसरूनच गेलो रे. अभ्यासात हुशार होतो, पण असं कधीच विचार आला नाही की शाळेत जाऊन शिकावं आणि काहीतरी चांगलं काम करावं. असंच आयुष्य हळूहळू पुढे सरत गेलं आणि मला नवीन अनुभव होत गेले. मला कधीच असं वाटलं नाही की काही वेगळं करावं. मला आयुष्याबद्दल सगळं कळलं. कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे, आपल्यासाठी कोण आणि कोण नाही. आणि असंच आयुष्य जगायला शिकलो मी. दाद्या, तू स्वतःसाठी कधीच नाही जगला. अरे मी तुमच्यासाठी जगतोय की, हे लय माझ्यासाठी.
बरं तू आता जा, मी चालू रानात. अय प्रेम दुल्हन मेहंदी कुठं कुठं गायब झाला? अरे कुठं नाही, इथंच आहे. आंघोळ नाही केली अजून? आवरलं बी नाही का? अरे सुट्टीच्या दिवशी निवांत आराम करायचा असतो, बाहेर नसतं निघायचं. गप चल, आवर लवकर. प्रथम आवडतो. कर सकाळी शांत राहिला होता. काय नाही, आज सकाळी जरा दादा माझ्या संग बोलताना लय विचार करून बोलत होता. विचार करून म्हणजे? म्हणजे काहीतरी माझ्यापासून लपवतोय असं मला वाटत होतं. तो माझ्या संग बोलायला आहे ना, लय मन मोकळेपणाने बोलतो. पण मला आज असं कुठेतरी वाटलं की तो लय विचार करून शब्द टाकतोय आणि काहीतरी लपवतोय माझ्यापासून. आणि तू केव्हापासून एवढा विचार करायला लागला? खाऊन पण रेटणारा माणूस तू एवढा विचारात? छे, विचार कसला, फक्त मनात आलं म्हणून सांगितलं तुला. बरं ते सगळं जाऊ दे. तू विचारलं नाही आपण आज कुठं चाललो ते? आता मला काय माहित कुठं चाललोय ते. तू जिथं घेऊन चाललोय तुझ्या माग माग. अरे आयुष्यात कधीतरी मुद्द्याचं बोलत जा. बरं सांग, कुठं चाललोय आपण? खरंच तुला कोणती चांगली बातमी द्यावी की नाही द्यावी हेच कळत नाही मला कधी कधी. हाय का? आता सांग तर कुठं चाललोय ते. अरे रात्री आमरीन मी बोलत होतो, बोलता बोलता तुझा विषय निघला. आता तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये माझं काय काम आहे का? ए आमरीत आणि माझा लव्ह स्टोरी नाही आहे. आम्ही फक्त एक चांगले मित्र आहोत, यापुढे काहीच नाही. मग पुढं काय झालं? पुढं काय, बोलता बोलता आमरी म्हणली की पल्लीने म्हणजेच आपल्या पल्लवीने तुला भेटायला बोलवलंय. चल, आता काहीतरी तू फेकायला लागला. ठेव का आता? अरे खरं तिकडच ते चाललो होतो आपण, समजलं का? मग थांब, चल तू मला बनवू नको. अरे खरं म्हणजे आपल्याला भेटाय बोलावलंय पल्लवीनी? मग आई शपथ, आई शपथ. थांब 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 थांब. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे असं तिने सांगितलंय. चला आता. चल पटक्यात चल. मला तो विश्वासच बसा ना की तुला तिने म्हणजे तुझ्या आमरीने तिला कॉल करायला मला. मी पक्क गँगरलंय पोरग. पोराच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटाणार. फार येडा झालाय त्या पोरीमुळे. घाबर शब्द फुटू तरी की. अरे म्हणजे तुझ्या अमृताने तुला कॉल करून सांगितलंय की पल्लवी आपल्याला भेटा येणार इथं. अरे या गोष्टीचा मला विश्वासच बसा ना, ती मला भेटा येईल म्हणून. जाऊ दे, भेटायला येणार आहे ना, पण ती आल्यानंतर काय बोलल? हो ते ठरवून येणार ना. ते येईल, तुम्ही बसतान, आम्ही साईडला बसतो, तुम्ही गुलुगुलू करणार. अरे कधीतरी डोक्याने विचार करीत नालाय का? आता ती येणार मला काहीतरी महत्वाचं असणार ना, अवघं मोकार बोलन. जरा त्या डोक्यातल्या मेंदूचा विचार कर. आयुष्यात जाशील लई पुढं. पुढे जाऊन काय करू? हाय तिथंच बरं आहे मी. वा वा महाशय, इथं बोललात, कॉलेजवर बोलू नका. नुसतं बघणारच बोलणारच दे. हाय. ते हाय हॅलो सोड. कॉलेजला का नाही बसत रे तुम्ही? कॉलेजला बसायचं सोडून बाहेर हिंडता, भांडणं करता. कशाला पाहिजेत रे भांडणं? तुला कसं कळलं? काल आमरीने मला तुमचा व्हिडिओ दाखवला, म्हणून आज भेटायला बोलवलंय.
तू एवढा हुशार आहेस तर मग थोडा अभ्यास करत जा ना. ही भांडणं तणणं करण्यापेक्षा थोडासा अभ्यास केलास तर कॉलेजमध्ये टॉप काढशील. हा. आणि तिथं लक्ष लागत नसेल तर ग्राउंडला ट्राय कर ना. आणि तिथं पण जमत नसेल तर लायब्ररीमध्ये जाऊन बस, पण कॉलेजच्या बाहेर कशाला. हा. अजून क्लास मधल्या असाइनमेंट पूर्ण करायच्यात, त्याच्या वह्या जमा करायच्यात, वर्गातलं किती लिखाण राहिलंय अजून ते पण झालं नसेल तुमचं अजून, आणि तरी पण बाहेर हिंडता. अगं तू त्यांना समजायला आलीस की धमकायला? समजवायला आली. हे बघा, तुम्ही जर कॉलेजमध्ये बसलात तर त्यात तुमचा फायदा आहे, आमचा नाही. तुमच्या घरच्यांचं नाव जाणार आहे, आमच्या नाही. समजलं का? काल तुम्ही जी भांडणं केली ना त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय ग्रुपवर, नाहीतर हे सगळं आम्हाला समजलंच नसतं. आणि मला नाही माहित आता तुझ्या मनात काय चाललंय, पण तू जे माझ्या मागं मागं फिरतो ना सारखं, ते मला कसं तरीच वाटतं. मला नाही आवडत ते. त्याच बाबतीत जरा तुझ्याशी बोलायचंय मला. आपण चांगले मित्र म्हणून राहूया ना, आणि मला आवडेल तुझ्याशी मैत्रीचं नातं निभवायला. फ्रेंड्स. अगं तू कॅडबरी आणली होतीस ना त्याला द्यायला? ओ सॉरी. हे घे. बाय. आली आणि फडफड बोलून गेली. असं वाटत होतं की ती तुझीच आहे. तुझ्यावर किती हक्क दाखवत होती ना ती, एकदम जणू काय तुझ्या हृदयाजवळची. इकडे दे. माझ्या मैत्रिणीने दिलंय, आणि ते माझ्यासाठीचे फक्त. किती अवघड असतं ना, ज्याच्यावरती आपण प्रेम करतो तिच्याबरोबर मैत्रीचं नातं निभवायला. अरे माझ्या राजा, आधी मैत्री होते, मैत्रीतून प्रेम होतं, प्रेमातून लग्न होतं. मुलगी सहजासहजी कोणावर प्रेम करत नाही. प्रेम त्याच्यावरच करते ज्याच्यासोबत ती मैत्री करते. मग ती माझ्यावर पण प्रेम करणार? हे जर आती व्हायला लागले ते काय आम्हाला माहित नाही. चल जाऊ दे. तिच्यापासून दूर राहण्यापेक्षा मैत्रीच्या नात्याने जवळ तर राहता येईल ना. एकदम जवळ नाही, पण एवढं तर जवळ राहता येईल जेवढं ती माझ्यावरती हक्क दाखवा.